हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं नव्याने स्वागत. सो नवीन कोणी असेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि मी नवीन चॅनल चालू केलं आहे, म्हणजे नवीन ब्लॉग म्हणजे आता ब्लॉगिंग चालू केली आहे. तर हे ब्लॉगवरती कधीतरी येता कधी नाही येत, म्हणजे म्हणून सांगते की तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. आणि सबस्क्राईब केलं तर माझे ब्लॉग तुमच्यापर्यंत नक्की पोचतील. तर चला, मी आता हेअर वॉश वगैरे करून घेतली, देवपूजा करून घेतली आणि इथे हरतालिकेचं पूजाचं ताट मी रेडी केलं आहे. हे अजून अर्धच रेडी आहे, त्याला भरपूर काही लागतं, तर मी ते अजून रेडी नाही केलं आहे. तर आधी जेवढं देवपूजे म्हणजे देवघरात होतं तेवढं मी आधी काढून घेतलं. हरतालिकेची पूजा वगैरे मी तर रेडी करून घेतली आणि मग देवपूजा करून आरती वगैरे करून स्वयंपाकाला लागली, कारण मला स्वयंपाक वगैरे सगळं रेडी करून लवकर पूजेला जायचं होतं. सो मी कारण शिव असल्यामुळे मला थोडं लवकर आवरून घ्यायचं होतं. तर मी तर किचनमध्ये खूप सारा पसारा होता, हे माझं छोटंसं किचन. तर खूप सारा पसारा होता, तो आधी आवरून घेतला आणि मग पोळ्या करायला घेतल्या आधी. कारण पोळ्या झाल्या की मग भाजी काय करायची ते आठवण, म्हणजे सुधारलं की भाजी करतं माणूस, पण पोळ्या झालेल्या राहिल्या की टेन्शन फ्री असतं. तर मी इथे आधी माझ्या सासऱ्यांच्या आणि माझ्या अहोंच्या पोळ्या करून घेतल्या. म्हणजे कसं राहील, फक्त भाजी करायचं राहील. तर मी कामं पण करते आणि व्हॉईस ओव्हर पण देते, म्हणून थोडासा दम लागतो आहे. सो समजून घ्या थोडंसं. आणि मग मी इथे पोळ्यांचं पीठ मळलं आणि त्याच्यात मी मीठ आणि तेल टाकते. तेल मी याच्यासाठी की मला खरं सांगू पोळ्या जमतच नाही. मी किती वर्षापासून ट्राय करते, पण मला पोळ्या अजूनही येत नाही. माझ्या पोळ्या एखादी फुलली तर फुलली, एखादी तर एकदम पापडसारखी होऊन जाते कधी कधी, आणि थोड्या टायमाने खाल्ली तर ती नक्की वातळीसारखी लागते. वातळी म्हणजे अशी पापडसारखी लागते. एवढ्या नरम नाही आहेत माझ्या, म्हणून मी तेल टाकते, तेलाचं मोहन टाकते थोडंसं आणि मग तिला चांगलं मळून घेते आणि 10 मिनटं ठेवते. मी सगळी प्रोसेस व्यवस्थित करते, तरी माझ्या पोळ्या व्यवस्थित येत नाही. का बरं येत नाही ते मला अजूनही माहिती नाही आहे. तर मी ते पोळ्या वगैरे करून घेतल्या आणि मग भाजीचंच टेन्शन होतं की काय भाजी करायची, पण मी तो विचार अजून पण केलेला नव्हता. आधी मी पोळ्या करून घेतल्या. तुम्ही बघू शकता माझी पोळी थोडीच फुलते, पूर्ण पोळी फुलतच नाही. कधीतरी फुलली तर फुलली, एकदम सुंदर फुलते. आणि मग ती पोळी आणि कोणीतरी बघणार असलं किंवा किचनमध्ये कोणीतरी असलं तेव्हा तर अजिबात माझी पोळी फुलत नाही. असं काय माहिती, मला खरंच पोळ्या येत नाही. मी स्वतःहून सांगते, मला खरंच पोळ्या येत नाही. मला सगळं छान येतं, भाज्या वगैरे सगळं जे मला म्हणजे मला सगळं टोटलपैकी सगळं येतं, पण मला काय माहिती पोळ्याच येत नाही. मी इतक्या शिकायचा प्रयत्न केला आहे, खूप शिकायचा प्रयत्न केला आहे पोळ्यांचा, पण मला वाटतं मी लाटते चुकीच्या. मी आधी वाटायचं की मी शेकते चुकीच्या, पण मग मला नंतर कळलं की मी लाटते चुकीच्या असं. तर तरी पण मी तर चुकी सुधारायची पण प्रयत्न केली, पण नाही, माझ्या पोळ्या जमतच नाही. तर असं कोणाकोणाचं आहे. बऱ्याच जणांना पोळ्या खूप सुंदर येतात, त्यांच्या पोळ्या काठेपासून फुलतात तर पूर्ण लास्ट म्हणजे पूर्ण गोल फुलतात, पण माझ्या नाही. माझ्या अगदी थोड्याशा फुलतात आणि बस. जी एकदम जास्ती फुलली ना ती पण आधी फुटून जाते म्हणजे ती पण हवा निघून जाते. तर मी अशा पोळ्या करते. तर माझं काय चुकतं तुम्ही बघून घ्या आणि मग मला नक्की सांगा, मी ते पण फॉलो करून बघेल जमलं तर. मग मी अशा प्रकारे सगळ्या पोळ्या करून घेतल्या. हे बघा, तुम्ही बघू शकता एवढीच माझी ही पोळी फुलली आहे, याच्यानंतर नाही फुलली आहे आणि एखादी फुलते. याच्यानंतर टाकला आहे मी आय थिंक तो व्हिडिओ, पुढे टाकला आहे वाटतं मी तो व्हिडिओ. तर ती पोळी माझी फुलली बऱ्यापैकी, पण एवढीच फुलते. याच्या पलीकडं नाही फुलत, म्हणजे याच्यापेक्षा जास्त नाही फुलत माझी पोळी. का कोणास ठाऊक, मी खूप प्रयत्न केलेत तरी, आणि नरम पण नाही आहेत माझ्या पोळ्या. थोड्या वेळाने वातळ्याच लागतात. नाही तर बऱ्याच जणांची माझ्या मम्मीच्या दुसऱ्या दिवसापर्यंत पण पोळी एकदम नरम असते. आणि मग मला पूजेला जायचं होतं, पण इथं खूप सारा बघितलं तर पाऊस चालू होऊन गेला होता हरतालिकेच्या दिवशी. म्हणजे हा व्हिडिओ कालचं शूट केला आहे ना, आज टाकते. आणि तर इथे मी मेकअप वगैरे करून घेतला, पण साडी घालायची अजून रेडी बाकी होती साडी घालायची, कारण बाहेर पाऊस चालू होता. मग जेव्हा पूजेला जायचं राहील तेव्हा साडी घालेल म्हटलं. मग साडी वगैरे घालून झाली आणि इथे थोडासा व्हिडिओ वगैरे शूट करून घेतला आहोंसोबत. आणि मग इथे पूजेचं ताट, मंदिरात पूजा होती स्वामींच्या, तर तिथे आम्ही गेलो. तिथे सगळ्या बाया बसलेल्या होत्या. मग मला खूप उशीर होत होता, कारण पिल्लूचं जेवण बाकी होतं माझ्या. तर मला जेवण पण बनवायचं होतं तिचंवालं, आणि तिला खाऊ पण घालायचं होतं. तर इथे बराच टाईम आम्ही बसलो, पण काही उरकवेनाच लवकर.
खूप मोठी पूजा होती ह्यावेळेस, म्हणजे ब्राह्मणानुसारच होती, पण खूप मोठी पूजा केली त्यांनी. तर पूजेला अगदी 1.5-2 घंटे तरी लागले, म्हणजे मध्येच अभिषेक पण घेतला होता. तर तुमच्याकडे पण करता का अशी पूजा? आणि मग इथे मला उशीर होत होता, तरी मी बराच वेळ बसली आणि मग घरी चालली गेली होती. मग पिल्लूला खाऊ वगैरे घातलं आणि मग परत आली होती पूजेसाठी. पण मग तोपर्यंत त्यांची पूजा चालूच होती मी येईपर्यंत. बरं झालं की पिल्लूचं काम होऊन गेलेलं होतं, म्हणजे तिला झोपी पण घातलं होतं, ती रडायला पण लागली होती. मग तिला झोपी वगैरे घालून आली आणि मग बसली. मग इथे बघा अभिषेक पण केला होता, मस्त अभिषेक झाला पूर्णपणे. म्हणजे पूजा म्हणजे ह्या वेळेची हरतालिका माझी एकदम व्यवस्थित अशी, म्हणजे पूजा एकदम व्यवस्थित झाली. थोडी गडबड झाली पिल्लूमुळे, पण अभिषेक पण झाला केला त्यांनी, रुद्राभिषेक वगैरे सगळं काय असतं ना ते. स्वामींच्या पूजेनुसार आम्ही पूजा केली इथे, स्वामी समर्थांची. तर मला स्वामींवर खूप विश्वास आहे, म्हणजे मला स्वामींचं खूप चमत्कार पण झालेले आहेत माझ्यासोबत, अनुभव पण मी तुम्हाला कधीतरी शेअर करेल. मला आवडतं स्वामींची पूजा वगैरे करायला, स्वामींच्या थ्रू करायला. तरी त्या स्वामींनुसार आम्ही स्वामी समर्थांनुसार केलं. आणि मग इथे मी घरी येऊन जी पूजा उरलेली असते किंवा जे पाणी उरलेलं असतं त्याला ते तुळशीला घालायचं असं म्हणतात. तर घरी येऊन तुळशीची पूजा वगैरे केली, तुळशी वृंदावन. मग आम्हाला जायचं होतं शिवचा फोटो काढायला, कारण शिवचं बॅनर आम्हाला यांच्या मंडळाच्या इथे लावायचं होतं. तर ते म्हणे चल फोटो काढून येऊ असं. तर मी तशीच घरी आली, साडी वगैरे चेंज केली आणि गेलो. तर सकाळची हरतालिकेचा उपवास होता माझा. तर संध्याकाळपर्यंत होऊन गेली होती, मी काहीच नव्हतं खाल्लं. तर इथे ज्यूस वगैरे पिला, अननसचा ज्यूस मी घेतला. तर अननसचा ज्यूस वगैरे पिऊन झाला आणि मग फोटो वगैरे काढले आणि मग घरी जाण्यासाठी निघालोच. तर तिथे यांचे म्हणजे हे नेहमी त्यांना पैसे देतात, म्हणजे छोटे छोटे मुलं आहेत ते, पैसे मागतात ते. तर खूप वाईट वाटते ह्या सगळ्या गोष्टी बघून. पण ते भेटले की यांना खूप जास्त ओळख देतात, कारण हे कुठे पण जातात, कोणी का असं ना, हेच पोरं नाही कोणी का असं ना, त्यांना पैसा हाती घालतात किंवा पैसा हाती घालण्यापेक्षा त्यांना डायरेक्ट स्वतः खाऊ घालतात की तुम्ही सांगा तुम्हाला काय खायचं आहे असं, मगच ते खातात, म्हणजे ते खाऊ घालतात. सचिन भाऊ पोऱ्या तू नाही का? मला पोऱ्या कसा आहे? चांगला आहे ना? चिवनच्या बाबतीत जा तू रोज. हासे हासे हाय पाय कर हाय पाय कर हाय पाय कर हाय पाय कर बाय 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 कर बाय बाय कर बाय कर बाय दे बाय 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 कर या कोणी पीरू ठेवा बाय बाय करे वा उनसे पुराटा से कोणची जी है पुराचे नहीं बा पुरियो पूरी से नाव काय छे सियारा सिंधा नाम येनेरो यो मामन पूरा से नाव काय छे कि मेरी लाड़ी से जी ब्लैक टॉप वाली मेरी लाड़ी से सिया तू भी जाते का सिया सिया जाते तू जाय याला सगळे खालतं बसून देऊ डायरेक्ट माझी इज्जत जायची काम होतं काय या पैसे नाही माझे लहान पोरं खूप आवडतात. लहान पोरं अशी यांना घेऊन झाला पुढच्या फोटोशूटला बरोबर असेल. इसी से रे बाय 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 राजा राजा किन कुर्से राजा रे राजा कोणता राजा तो रे तो काय माहिती तो काल्या राजा बच्चांवर बशावर घेतला की हँडशेक कर हँडशेक कर हँडशेक कर बाय हा हात पकड आले आतले आतले तर आम्ही आता निघालो घरी. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगला. तर नेक्स्ट ब्लॉग नक्की गणपतीचाच असेल. चला बाय.
गिंग गिंगिनी 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 गिंग गिंगिनी